आम्ही तुझे आभार मानतो बापा, तुला धन्यवाद देतो की आजचा हा सुंदर असा दिवस तू आम्हाला दिलास। धन्यवाद देतो प्रभू येशू, कारण तुझं वचन सांगत आहे की जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने उपस्थित आहेत प्रभू, त्यांच्यामध्ये तू उपस्थित आहे। आणि मी विश्वास करतो प्रभू, तू आमच्यामध्ये उपस्थित आहे। हे पवित्र आत्मा, धन्यवाद देतो प्रभू की तू आमच्यामध्ये वास करतो। धन्यवाद देतो पिता पवित्र आत्मा की आमचं शरीर हे तुझं मंदिर आहे। तुझ्या आत्म्याने आणि सामर्थ्याने तू आम्हाला अभिषेक्त केलंस। तुझ्या प्रेमाने प्रभू भरला, तुझ्या प्रेमाचा अंतःकरणात आमच्या वर्षाव केला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। धन्यवाद देतो प्रभू की सर्व शापातून पापातून तू आम्हाला मुक्त केलेला आहे, आम्हाला गरिबीतून मुक्त केलंय प्रभू। आम्ही लायकीचे नसताना सुद्धा तुझ्या राज्यामध्ये तू आम्हाला रक्ताने तुझ्या मुलाने खरेदी करून विकत घेतलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। धन्यवाद देतो पवित्र आत्मा की आज या ठिकाणी आम्हाला कशाची गरज आहे पवित्र आत्मा आम्हाला नाही ठाऊक, पण तू आमचा उत्तम असा गुरुजी आहे, उत्तम असा मित्र आहे आणि तू आम्हाला सर्व गोष्टी शिकवितो, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। आणि पवित्र आत्मा आज देखील मी विश्वास करतो की या ठिकाणी तू नाही, मी नाही, तर तू माझ्या मुखाचा ताबा घेतलेला आहे आणि तू माझ्या मुखाद्वारे आम्हाला शिकवणार आहे। आणि विश्वास करतो प्रत्येक वचन जे बहुमूल्य आहे, जे अति महान आहे प्रभू, जे रहस्य जगापासून लपलेलं तू आम्हाला प्रगट केलेलं आहे प्रभू व करत आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आणि प्रत्येक वचन तू आमच्या चांगल्या जमिनीमध्ये पेरलं गेलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, म्हणून तुझे आभार मानतो। अब्बा पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो। आमेन, 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 हालेलुया, हालेलुया। तर कसे काय सर्वजण काल बोलले काय नाही पवित्र आत्म्याबरोबर? बोलले? काय झालं मग? पवित्र आत्मा बोलला का नाही बोलला? तिथे बाहेर कोण आहे तर बोला, इथे जागा आहे आतमध्ये। कोण आहे? जागा आहे आतमध्ये। कोण नाही? तर काल आपण काय शिकलो पवित्र आत्म्याविषयी? तुम्ही होते का? काय शिकलो? पवित्र आत्म्याबरोबर आपण बोलायचं का बोलायचं? कारण आपला तो सहाय्य करताय आणि आपल्यापेक्षा त्याला 100 पटीने अधिक 100 पटीने मी तर कमी बोललो, त्याला अजून आपल्यापेक्षा जास्त आवड आहे। आणि तो एक महत्वाचं म्हणजे तो आम्हाला ह्या जगाच्या जे जगामध्ये माणसं आज देवापासून लांब गेलेली आहे, त्यांचं आणि देवाचं नातं एक करण्यासाठी तो आम्हाला काय करत आहे? सहाय्य करत आहे। आणि आम्हाला सांगतो का तुम्ही पण चला, जेणेकरून आम्ही पण त्याच्या कार्यामध्ये काय घेऊ? सहभाग घेऊ। बरोबर आहे का नाही? आणि किती मोठी गोष्ट आहे की ज्यांनी स्वर्ग बनवला, पृथ्वी बनवली, एवढं जगाची उत्पत्ती केली आणि तो येऊन आम्हाला सांगतो का तुमची किंमत माझ्यासाठी काय आहे? मौल्यवान आहे। आणि आपली किंमत माणूस ठरवणार का देव ठरवतो? देव ठरवतो। आणि आपली किंमत जोपर्यंत आम्हाला कळणार नाही, जोपर्यंत आम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही। बरोबर आहे का नाही? आणि मला सुद्धा माहिती आहे का मला पण लोक असंच बोलायचे का तू काय पाठ आहे तुम्हाला तुमच्या इथे तू काय कामाचा नाही। बरोबर आहे ना? तुझ्याने काय होऊ शकत नाही, तू बरोबर दिसत नाही, तू असा आहे तसा आहे। पण आज मी एवढा आनंदी आहे ना की जेव्हापासून मला प्रभू भेटला, प्रभू येशू माझ्या जीवनात भेटला, तेव्हापासून आजपर्यंत दुःख येतात, समस्या येतात, छळ होतो, पण जेव्हा पवित्र आत्म्याला आपण आठवतो ना की कोणीतरी आमच्या बरोबर आहे, कोणीतरी आमच्या मध्ये आहे जो या दुःखा बिक्खापेक्षा सर्वात मोठा आहे, तेव्हा असं वाटते की जाऊ दे। तुम्हाला कधी माहिती आहे का, तुम्ही कर्दी साफ करता ना, कर्दी साफ करता,
चुकून कधीतरी एक कर्दी किंवा असं छोटस काहीतरी चिपकते हाताला, साफ करता का चिपकते का नाही? काय करतो आपण? काय करतो? का झटकतो? खाली पडण्यासाठी म्हणते काय लागले छे. तसंच जेव्हा आपल्याला माहिती आहे आमच्या बरोबर पवित्र आत्मा आहे आणि आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये राहतो, किती पण दुःख आली ना आम्ही काय करतो? तर बरोबर आहे का नाही? आणि महत्वाचं म्हणजे मी तर एक अनुभव असा केला या दिवसामध्ये, भरपूर दिवस झाले आणि जेव्हापासून प्रवचनात हे वचन सांगण्यामध्ये गेलो तेव्हा छळ तर माणसांचा होतोय. आणि मी भरपूर पाहिलं जे येशूमध्ये येतात त्यांचा छळ तर होणारच. तिथे लिहिलंय बायबल मध्ये, बरोबर आहे. छळ एक गिफ्ट आहे, बरोबर आहे. आता तो छळ माणसं कशा प्रकारे वापरतात ते त्या माणसावर अवलंबून आहे. जर त्या छळामध्ये पण आपण जर पवित्र आत्म्याला पकडून राहतो तर पवित्र आत्मा त्या छळाला घेऊन आम्हाला अजून पुढे नेतो. छळ का केला जातो आमचा? का होत आहे? याचं कारण एकच आहे की आमच्याकडे दिलेला आहे पवित्र आत्मा आणि तो पवित्र आत्मा आता कार्य करायला सुरुवात झालाय प्रभूची जी योजना आहे त्यासाठी. आणि जेव्हा तो प्रभूच्या योजनेमध्ये कार्य करत आहे आणि तेव्हा परमेश्वर तुम्हाला उंच करत आहे तेव्हा शैतान काय करत आहे? खेचत आहे. पण कधी खेचतो माहिती आहे? जेव्हा तुम्ही त्या छळाकडे लक्ष देणार. जर लक्ष नाही दिलं तर तुम्ही काय जाणार? उंच जाणार. कारण का सर्वात या छळाच्या पेक्षा, आजारापेक्षा, मोठ्या मोठ्या संकटापेक्षा सर्वात मोठा कोण आहे? जो आपल्या मध्ये आहे, बरोबर आहे का नाही? आणि मी एवढ्या जेव्हापासनं पहिलं मला असं होतं की जेव्हा मी हिंदू होतो तेव्हा मला असं वाटायचं छोटं छोटं दुःख आलं ना मी रडत बसायचं. तुम्हाला कोणाला सवय नाही ना असं एकटं रूम मध्ये जाऊन उशी घेऊन रडायचं? माझं काय होणार, मला कोण विचारत नाही, हाय का? हाय ना? मला असं बोललं, मला तसं बोललं. पहिलं मी तसं करायचो. पण आता असं झालंय ना का किती पण काही झालं ना तरी मला ते डोक्यामध्ये राहतच नाही. येतात विचार पण माझं लक्ष कुठे जातं? माझ्या बरोबर आहे पवित्र आत्मा. आणि तो पवित्र आत्मा मला यासाठी आहे का तो त्याचं कार्य मला करायसाठी या पृथ्वीवर मला पाठवले आणि ते मला लवकरात लवकर पवित्र आत्मा मदत करणार आहे की कशा प्रकारे आम्ही करणार. पण महत्वाचं हे आहे का आमचं लक्ष जास्तीत जास्त त्या दुःखावर असते, घरातले काय बोलतील त्या छळावर असते, संकटावर असते, आजारावर असते, का जो आत्मादी महान महान पवित्र आत्मा आहे त्याच्यावर असते? कशावर असते? आमचं लक्ष जास्तीत जास्त कशावर असते? जागतिक गोष्टी, दुःख, आजार. आज तुम्ही बघाल कुठे जेव्हा मी हिंदू मध्ये न ख्रिश्चन मध्ये आलो, मला काही लोकांनी एवढा मला त्रास दिला म्हणजे त्या वेळेला की बायबल पण वाचायला देत नव्हते. म्हणजे जर बायबल वाचलं तर सांगायचे हा काय कामधंदा करत नाही, फक्त बायबलच घेऊन बसतो. बरोबर आहे. पण असं येशू सांगू शकतो का? नाही. मग कोणीतरी दुसरा सांगत आहे, ते शैतानाचं काम आहे. पण जेव्हापासून येशू मध्ये आलो छळ होतो, पण महत्वाचं असं आहे का त्या छळामध्ये आनंद येतो. का आनंद येतो? पवित्र आत्मा सोबत आहे. हा, पवित्र आत्मा बरोबर. पवित्र आत्मा बरोबर आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो कधीच आम्हाला एकटं टाकत नाही. तो बोलतो नेहमी मी तुमच्या बरोबर तुमच्या मध्ये आहे. बरोबर आहे ना? आता आपण एक वचन बघूया. योहान शुभ वर्तमान अध्याय 14 वचन 14-16 वाचा. योहान, कोणीतरी इंग्लिश मध्ये पण काढून ठेवा. तुझ्याकडे इंग्लिश बायबल आहे का? वाचा नंतर. योहान 14:16.
जॉन, गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 14 वर्स 16 आहे. मराठीत वाचा कोणी, वाच मारिसा. पुत्राच्या ठाई कोणचं? 16 पित्याला 14, 16. योहानाचं शुभ वर्तमान 14वा अध्याय वचन 16. मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी अच्छा, दुसरा कैवारी. आता कैवारी या शब्दाचा अर्थ काय होतो? कैवारी नाही, कैवारी काळजी घेणारा. कैवारी म्हणजे एक दुसरा सहाय्यक. आणि जर आपण त्या सहाय्यक या शब्दाचा अर्थ इंग्लिश बायबल मध्ये बघितला तर आम्हाला स्पष्टपणे अनेक गोष्टी कळतात. इंग्लिश मध्ये वाचा. I will ask the Father, and He will give you another helper, He will give you another helper who will stay with you forever. तुझ्याकडे एएमपीसी कोणाकडे आहे का? ऍडव्होकेट पण दिलंय. एएमपीसी आहे का त्याच्यात? माझ्याकडे आहे, मी वाचतो. And I will ask Father, give you another advocate to help you and stay with you forever. आता मी वाचतो. And I will ask the Father and He will give you another comforter. आणि कंसात लिहिलंय काउन्सिलर, हेल्पर, इंटरसेसर, ॲडव्होकेट, स्ट्रेंथनर अँड स्टँड बाय दॅट ही मे रिमेन विथ यू फॉर एव्हर. आता हे वचन असं सांगत आहे का जो पवित्र आत्मा आहे तो आम्हाला सांत्वन करतो. आमचा सांत्वन करता सुद्धा कोण आहे? पवित्र आत्मा. आणि इथे लिहिलंय काउन्सिलर. काउन्सिलर या शब्दाचा अर्थ काय? सल्ला, सल्लागार किंवा मार्गदर्शक. बरोबर आहे. तर आमच्या जीवनात जेव्हा आम्हाला प्रभू सांगतो की आमच्यामध्ये इतका महान काउन्सिलर आहे, इतका महान मार्गदर्शक जो आहे जगामधला, तो कोणाच्या मध्ये आहे? आमच्यामध्ये. पण आम्ही जेव्हा सल्ला किंवा मार्गदर्शन मागायला जातो तेव्हा आमचं लक्ष पहिलं कोणाकडे जाते? दुसऱ्या व्यक्तीकडे जाते. दुसऱ्या व्यक्तीकडे. का दुसऱ्या व्यक्तीकडे जाते? कारण आमचा विश्वास नाही आहे की जो सर्वात महान आणि मोठा जो मार्गदर्शक आहे तो कुठे राहतो? आमच्यामध्ये. आणि हा मार्गदर्शन कशा प्रकारे करतो? त्याच्या वचनाद्वारे. आणि अनेक गोष्टी तो आहे तो आम्हाला शिकवतो आणि अनेक गोष्टी आम्हाला काय करून देतो? आठवण करून देतो. आपण त्याच्यामध्येच 26वे वचन वाचा. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील. काय करील तो? सर्व काही का थोडं काही? सर्व काही. आणि सर्व काही म्हणजे काय आहे? या जगामध्ये जे काही आहे, जे गोष्टी लपलेल्या आहेत, जे कोणाला ठाऊक नाहीत आणि जे आम्हाला सुद्धा माहित नाहीत, ते सांगतो प्रभू की जो पिता तुम्हाला पवित्र आत्मा ज्याने पाठवणार आहे तो पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी काय करेल? हळूहळू शिकवेल. मग हा जो पवित्र आत्मा आहे
तो आमच्या जीवनात एक काय आहे बघायला गेलं तर आमचा शिक्षक सुद्धा आहे आणि तो आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये शिकवतो. आणि महत्वाचं म्हणजे तो जेव्हा शिकवतो, एक उदाहरण देतो तुम्हाला. पवित्र आत्मा जेव्हा शिकवतो आपल्याला, तो नेहमी त्याच्या एकतर वचनाच्या द्वारे शिकवतो. तो वचनाच्या विरोधात जाऊन कधी आम्हाला शिकवणार नाही. आणि पवित्र आत्मा जो शिकवत आहे तो आम्हाला असं एकदम इंग्लिश, एकदम फॉरेनर लँग्वेज तशा प्रकारे तो शिकवत नाही. तो आम्हाला अशा प्रकारे शिकवतो की आम्हाला दिवसा ज्या वातावरणात आम्ही राहतो त्या वातावरणात जसं जे आम्ही जीवन जगत आहोत त्या जीवनामध्ये आम्ही कशा जे गोष्टी करत आहोत, आम्ही काम करत आहोत, त्या कामामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो आम्हाला शिकवतो. आणि अशा प्रकारे शिकवतो पवित्र आत्मा की ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. पण आमची अपेक्षा पवित्र आत्माकडनं शिकायची आहे का आमची अपेक्षा जास्तीत जास्त माणसाकडनं शिकायची आहे? माणसाकडनं. आमच्या घरात जेव्हा समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, काही त्रास होतो, तर आम्ही कोणतंही काम घेतो किंवा कोणतंही पाऊल उचलतो, कोणताही निर्णय घेतो, तेव्हा आम्ही जास्त करून प्रभूला विचारतो का जास्त करून बाहेरच्या लोकांना विचारतो? आणि मग नंतर काय खातो? मार खातो. पण बघायला गेलं तर जोपर्यंत पवित्र आत्मा आपला मार्गदर्शन आहे, आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी चुकू शकत नाही. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जो आपला मार्गदर्शक आहे तो आम्हाला जेव्हा सल्ला देतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, तो नेहमी त्याची अपेक्षा असते की आम्हाला अशा प्रकारे मार्गदर्शन करावं की कुठेच आम्ही अडकू नाही. पण आमची अपेक्षा असते आम्हाला इकडून इकडे जायचंय, आता लगेच झालं पाहिजे. आपल्याला तात्पुरतं काम चालते, पण पवित्र आत्मा जो आहे तो जेव्हा काम करतो आमच्या जीवनात, तो पूर्णपणे काय करतो? मुळासकट काम करतो. आता माझ्या जीवनात पण अनेक वाईट अशी कामं होती, अनेक वाईट गोष्टी होत्या, बरोबर आहे ना. पण जेव्हा पवित्र आत्मा माझ्या जीवनात आला, थोडेफार फटके तर भेटले. का भेटले? कारण मी चालायचो माझ्या पवित्र आत्मा आहे तरी चालत कोणाच्या बुद्धीने आहे? स्वतःच्या बुद्धीने. आणि त्या स्वतःच्या बुद्धीने चालून 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 पवित्र आत्मा मार्गदर्शन करत आहे, पण त्याचा आवाज न ऐकल्यामुळे काय होत आहे? आता जे चुकीचा मार्ग निवडला आहे किंवा चुकीचा निर्णय स्वतःच्या बुद्धीने निवडलेला आहे, त्यामुळे काय होत आहे? फटके भेटत आहे. आता अनेक लोक आहेत जे लोक बिझनेस साठी किंवा धंद्यासाठी कर्ज काढतात, बरोबर आहे का नाही. पण हे कर्ज काढताना ते लोक कोणाला? पवित्र आत्म्याला विचारतात का काढू का? विचारतात. पण नंतर प्रॉब्लेम मध्ये आल्यावर कोणाकडे जातात? येशूकडे. येशूने सांगितलेलं नाही. येशू आम्हाला कधीच काही सांगणार नाही. येशू सांगतो आम्ही घेणारे नाहीये, तर आम्ही काय आहे? देणारे आहे. आणि प्रभू येशूने त्या क्रुसावर आम्हाला गरिबीच्या श्रापातून काय केलेलं आहे? मुक्त केलेलं आहे. आणि तोच आता आम्हाला त्याने धनवान बनवलाय. पण महत्वाचं हे आहे का आम्ही विश्वास काय करतो? आम्ही विश्वास, आमची दिवसभराची कृती पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे त्याप्रमाणे आहे. एक उत्तम असा शिक्षक आमच्या बरोबर आहे त्याप्रमाणे आमची कृती असते, आमची वागणूक असते. की आमची वागणूक खाओ पिओ ऐश करो, बरोबर आहे का नाही. पण मी कधी पण एकच गोष्ट विचार करतो की आमच्यामध्ये इतकं काय चांगलं होतं की प्रभूने आम्हाला पवित्र आत्मा दिला. काही होतं का? नाही. आणि पवित्र आत्मा कोणाला मिळतो? जो पवित्र असतो त्याला भेटतो का? नाही. हा? पवित्र आत्मा पवित्र लोकांना नाही भेटत. सर्वांना दिलेला आहे. दिलेला आहे, पण कोणाला? जे पवित्र आहे त्यांनाच ना. नाही, सर्वांना. पवित्र आत्मा
पवित्र लोकांना नाही भेटत. तर पवित्र आत्मा अशासाठी आहे का तो आल्यावर आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी काय करतो, मदत करतो, मार्गदर्शन करतो. जर आम्ही पवित्र अगोदरच होतो तर आम्हाला पवित्र आत्म्याची काय गरज आहे? जर आम्ही पवित्र आहोत तर पवित्र आत्म्याची काय गरज आहे? आम्ही पवित्र नाही होतो म्हणून आम्हाला पवित्र आत्मा देण्यात आला, जेणेकरून आम्हाला कशाद्वारे आमच्यामध्ये पवित्रता येईल आणि कशाद्वारे तो मार्ग जो प्रभू येशूने आपल्यासाठी त्या क्रूसावर उघडा केला, आपल्याला तारण मिळवून दिलं, आपल्याला पवित्र केलं, तो मार्ग आम्हाला समजण्यासाठी आम्हाला काय दिलेला आहे? पवित्र आत्मा. आणि हा पवित्र आत्मा जो आहे त्याच्याशिवाय आम्हाला कधीच कोण शिकू शकत नाही की त्या काल्वरीच्या डोंगरावर ज्या वेळेला येशूला ठेवण्यात आलं त्यावेळेला त्या क्रूसावर काय घडलं. कोणाला ठाऊक आहे का? कोणालाही नाही ठाऊक. आणि जेवढं आम्ही पवित्र आत्म्याबरोबर बसणार, एकांत मध्ये बसणार, तेवढं जास्तीत जास्त आम्हाला समजणार की त्या क्रूसावर काय घडलं. पण खरं सांगू तुम्हाला, आजकाल मी असं पाहत आहे ना की माणसाला कळालं की वचन बोलायचं काम होईल, बरोबर आहे, तर माणसाला असं वाटलं आम्हाला सगळं आता माहित आहे. पण मी तर अजून पण प्रभूला बोलतो, मला काय अजून माहिती नाही, तू मला शिकव. कारण मला ठाऊक आहे कोणत्या तरी गोष्टीचा त्या दिवशी मी अभ्यास करत होतो, तर मी बोललो पवित्र आत्म्याला, पवित्र आत्म्या अजून केवढं मला शिकायचं बाकी आहे, अजून केवढं मला शिकायचं बाकी आहे. म्हणजे जे आम्ही करत आहोत ते नका एवढं पण नाही आहे, पण आमची बुद्धी सांगते आता आम्हाला बायबल पाठ आहे, आता आम्हाला सर्व रहस्य माहित आहे, पण आम्हाला काहीच नाही माहिती आहे. आम्हाला फक्त त्याचा अ ब क पण अजून अर्धाच माहिती झालाय. म्हणजे बोलतात ना, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, उभी रेष आणि शिकवतात ना आपल्याला शाळेत. तुमच्या इकडे काय शिकवत वाटते? शिकवतात का नाही? ते आपल्याला नुसतं काय माहिती आहे तेवढंच अजून माहित झालेलं आहे. पण आपल्याला असं वाटते की आता आमचं तारण झालेलं आहे, आम्हाला सगळं काही माहिती आहे. मला नाही वाटत बाबा. मी बोलतो प्रभू अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, अजून मला शिकायचंय. आणि जसं जसं मी त्याच्याबरोबर वेळ काढतो, आता तर सध्या 2-3 दिवस मी कुठे गेला नाही, तर मला वेळ भेटतो. आणि मला कधी कधी जेव्हा पवित्र आत्म्याबरोबर वेळ भेटतो ना, तेव्हा असं वाटते कुठे जायचंच नाही, गपचूप एका ठिकाणी त्याच्याबरोबर बसायचं. आणि चालता फिरता तो सांगते एवढ्या महत्वाच्या गोष्टी मला त्याने सांगितल्या ना 2-3 दिवसात. मी बोललो प्रभू धन्यवाद, हे मला तर माहित नव्हतं, पण तू मला शिकवलं. काल रात्री सुद्धा मी झोपायला गेलो फंक्शनवर ना, आम्ही फंक्शनला गेलो होतो. गेल्यानंतर सुद्धा मला प्रभूने महत्वाची गोष्ट बायबल मधनं सांगितली, महत्वाची गोष्ट जी एवढे वर्ष जगापासून गुपित आहे. आणि मी प्रभूला बोललो धन्यवाद, अजून मला पाहिजे. आम्ही काय बोलतो, बस पोट भरलंय, टाकी फुल आहे, तिकडेच तर गाडी फसते. एक वचन बघू आपण, मत्तय अध्याय 5 वचन 5 वाचूया. वाचा. जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. ते जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य कारण ते तृप्त होतील.
तीन वाच 5-3 वाच. जे आत्म्याने दीन काय जे आत्म्याने दीन म्हणजे काय? गरीब. कशाने? शरीराने, पैशाने, घर गाडी बंगल्याने का आत्म्याने? आता कसं माहिती इथे किती लोक आत्म्याने गरीब आहेत? आता काय माहिती प्रभूने इथे का आणलं? काहीतरी आहे आपल्याला आज चांगलं काहीतरी फळ आहे. तुमचं काय मला माहिती नाही, मला तरी शिकायला भेटते बाबा. बरोबर आहे का नाही? आत्म्याने दीन. आम्ही कशाने दीन बघतो? जे आत्म्याने दीन पुढे ते धन्य ते काय? धन्य म्हणजे काय? चंद्राबाई शिकवलं होतं धन्य म्हणजे काय. ऑनलाईन आहे हा. धन्य म्हणजे काय? धन्य म्हणजे काय? अरे शिकवलं होतं ना तुम्हाला धन्य म्हणजे काय. लिहा ना. धन्य म्हणजे आम्ही आहोत आशीर्वादित. कोण आशीर्वादित आहे? जे आत्म्याने दीन आहेत, म्हणजे जे गरीब आहेत. दीन म्हणजे काय? गरीब. आता आम्ही एखादा गरीब आला, पैशाने गरीब असेल, कोण प्रॉपर्टीने गरीब असतो, कोण बंगला गाडी नसते, कोणाकडे पैसे नाही, कोणाकडे नाही, आम्ही काय बोलतो? तो गरीब आहे. बरोबर आहे. प्रभू पण इथे सांगतो आम्हाला जे आत्म्याने गरीब आहे. आता जो पैशाच्या बाबतीत गरीब आहे तो काय म्हणतो? तुम्ही कधी बघितलंय? जे रस्त्यावर असतात, मागतात, त्यांचं ते काय म्हणतात? तुम्ही त्यांना 1 रुपया दिला ते काय बोलतात? अजून पाहिजे. 5 रुपये दिले काय बोलतात? अजून पाहिजे. त्यांचं पोट कधी भरते का? नाही. कारण ते कशाने गरीब आहे? पैशाने गरीब आहे. तसं इथे प्रभू सांगतो जे लोक आत्म्याने गरीब आहेत ते काय म्हणतात? प्रभू अजून काहीतरी दे ना मला. प्रभू अजून काहीतरी मला शिकव ना. अजून मला याच्यामधनं काहीतरी पाहिजे. तसं पैशाने गरीब आहे ते काय करतात? रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशाच्या मागे असतात? कारण ते कशाने गरीब आहेत? म्हणून ते कशाच्या मागे लागतात? पण जे आत्म्याने गरीब आहेत ते कशाच्या मागे लागतील? देवाच्या वचनाच्या. आता कसं समजणार इथे किती लोक गरीब आहेत आणि किती लोक आत्म्याने श्रीमंत आहेत? आम्ही रांचीला गेलो होतो, वागल्या अंकल आणि मी. तर मी बघितलं ना तिथे एवढे लोक आत्म्याने गरीब आहेत की ते 4 तास सांगा वचन का 5 तास सांगा, ते उठत तर नाही, पण त्यांना अजून पाहिजे. और दो. बरोबर आहे का नाही? आणि छोटी छोटी गोष्ट ते बरोबर पकडून ठेवतात. कारण ते काय आहेत? आत्म्याने गरीब आहे. आता उदाहरण, मी जेव्हा प्रभू येशू मध्ये आलो ना, तेव्हा मी एका ठिकाणी रिट्रीटला जायचो आणि प्रत्येक महिन्याला एक रिट्रीट जेव्हा केली तेव्हापासून मला काय झालं माहिती नाही, पण प्रत्येक महिन्याच्या रिट्रीट 4 दिवसाच्या रिट्रीटला मी तिथे पोहोचायचो. आणि ते रिट्रीट दुसरा शनिवार, दुसरा रविवार, चौथा रविवार, 4 दिवस, म्हणजे 8 दिवस कुठे असायचो मी? त्या रिट्रीट सेंटर मध्ये. आणि त्या रिट्रीट सेंटर मध्ये मी 4 दिवस राहायचो. मला घरातले बोलायचे, हा वाटते वेळा झालाय, ह्याला काय पैशाचं पडलं नाही, काम नाही करणार तर खाणार काय, काम नाही करणार तर खाणार काय. भरपूर लोक बोलायचे हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. आणि मी कामाला किती लोकांनी मला लावलं, ह्या हॉटेलमध्ये लावतो, मी जायचो कामाला. त्या माणसाला खुश करायला, जो लावत आहे त्या माणसाला खुश करायला मी बोलायचो, चल ठीक आहे, तुझी पण इच्छा पूर्ण करतो, म्हणून त्याच्या बरोबर जायचो, चल मला कामाला लाव. आणि मी जेव्हा गेलो काम करायचो हप्ताभर,
शुक्रवार जसा आला तसं मॅनेजरच्या मागे लागायचो, मला सुट्टी पाहिजे 4 दिवस. कशाला? रिट्रीटला. मला सुट्टी पाहिजे 4 दिवस. जेव्हा मी त्याला म्हणायचो मला 4 दिवस सुट्टी पाहिजे, आता नुकताच लागलोय, 5-6 दिवस झाले, तो काय बोलणार? जा घे सुट्टी. काय बोलणार? तो बोलायचे तुला एकतर जॉब कर, नाहीतर जॉब सोडून जा, सुट्टी नाही भेटणार. तर मी काय करायचो? जॉब सोडून. पण घरी काय सांगायचं? घरी सांगायचो नाही माझा पाय दुखायला लागला तिथे काम करून, किंवा असं करून करून माझा हात दुखतोय म्हणून मी जाणार नाही. तिथे नाहीतर बोलायचो तिथे काम ना जास्त आहे म्हणून मी जाणार नाही. पण काय व्हायचं मला माहिती नाही. असे 2 वर्ष मी केवढे जॉब सोडले, कुठलाही पगार यायचा नाही. पण प्रभूची कृपा एवढी आहे का अशा परिस्थितीत पण तो मला जेवण द्यायचा. आणि ह्या काळामध्ये जे मी 4 दिवस गेले, तेवढ्या ह्याच्यात माझा आत्म्याला कंटिन्यू काय भेटत गेलं? भोजन गेलं. आता एवढं भोजन भेटल्यानंतर सुद्धा अजून तो आत्मा बोलतो, प्रभू थोडस अजून दे ना, अजून भरपूर जागा आहे, मला पाहिजे. पण जो व्यक्ती आत्म्याने श्रीमंत आहे तो काय बोलणार? आपण जातो ना कधी कधी चर्चमध्ये, 40 मिनिटाच्या, अर्धा तासाच्या, 40 मिनिटाच्या 1 मिनिट जास्त झालं तर काय करतो आपण? फादरांची डायरेक्ट कंप्लेंट करतात. काय कंप्लेंट करतात? 1 मिनिट जास्त का झाला? होते का नाही कधी कधी? मग आपल्या आत्म्याला ते काय देतात आहेत फादर लोक? भोजन देतात. पण आम्ही काय करतो? आम्ही श्रीमंत आहोत बाबा आत्म्याने, आम्हाला हे भोजनाची गरज नाही आहे. मग आपल्या इथे किती लोक श्रीमंत आहेत? आत्म्याने पोट भरलाय, आम्हाला आता वचनाची गरज नाहीये. असू शकतात, मला नाही माहिती, प्रभूला माहिती आणि तुम्हाला माहिती. पण प्रभू सांगतो जोपर्यंत तुम्ही आत्म्यामध्ये दीन नाही होणार, गरीब नाही होणार, तोपर्यंत तुम्ही धन्य नाही आहे. कारण आमच्या आत्म्याचं जे भोजन आहे ते काय आहे? हा? अच्छा, एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुम्ही रोज जेवता का नाही जेवता? नाही जेवत? किती टाइम जेवता? 5-6? किती वेळा जेवता? 6 टाइम नाही जेवत ना? योशिता एकच टाइम? खोटं बोलते, 1 टाइम बोलते. 2 टाइम तर कमीत कमी 2 टाइम तर असणारच. पाहिजे तू 6 टाइमाचं 2 टाइमाला खाऊ शकते आणि बोलशील 2 टाइम. बरोबर आहे का नाही? 4 टाइम बरोबर आहे. का जेवतात? भूक लागते. म्हणजे काय आहे? शरीराने तुम्ही गरीब आहे, तुम्हाला गरज आहे. आता आत्म्याची गोष्ट काय? आत्म्याविषयी काय? आत्म्याचं जीवन काय आहे? वचन आहे. एक वचन आपण वाचूया. मत्तय अध्याय 4 वचन 4 वाचा. परत इथे येऊ आपण. हा, मत्तय अध्याय 4 वचन 4 वाचा. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. मनुष्य कशाने जगणार आहे? फक्त भाकरीने नाही, तर त्याला जगण्यासाठी काय लागणार आहे? देवाचं वचन. म्हणजे भाकरीने तुमचं शरीर जिवंत राहणार. या शरीरामध्ये तुम्ही भाकरी खाता म्हणून तुम्ही जगता, पण आत्मा कशामुळे जगणार आहे? वचनाद्वारे. मग आता आपल्याला महत्वाचं हे आहे का शरीरासाठी आम्ही जेवतो किती टाइम? 4 टाइम.
आत्म्यासाठी जेवतो किती टाइम? एकच टाइम, ते पण आता आता चालू केलं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि आमच्या जीवनात जर प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, याचं कारण काय? आमचा आत्मा बघा, ज्याचा आत्मा कमजोर आहे ना, त्याच्या जीवनात थोडस काही झालं तर तो गोंधळून जातो. थोडस काही झालं का त्याच्यामध्ये चिंता येते. थोडासा छळ झाला का तो एका कोपऱ्यात जाऊन रडत बसतो आणि सांगतो आता मला येशूचं काम करायचं नाहीये. पण ज्याचा आत्मा स्ट्रॉंग आहे तो बोलतो प्रभू जाम मजा येत आहे. बरोबर आहे का नाही? का बोलतो मजा येते? कारण त्याला माहिती आहे येतो होने वाला ये. शैतान का त्रास देतो माणसाला? कारण त्याला दिसतो त्या माणसाच्या डोक्यावरचा मुकुट. काय दिसतो? मुकुट. का इतर लोकांना कोण त्रास द्यायला जात नाही? जे येशूचे आहेत त्यांच्या मागे जातात. हे नको करू, ते नको करू, असं नको करू, तसं नको करू, बायबल नको वाचू, हे नको करू, ते नको करू, प्रार्थना नको करू. का असं होतं? कारण त्यांना नाही आवडत. त्यांचा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे सैतानाला त्यांच्या डोक्यावर जो मुकुट घातलेला आहे तो दिसून त्यांना काय होते? कळालं का नाही? मग आम्ही जर आमचा आत्मा प्रभूच्या वचनाने, त्याच्या शब्दाने जिवंत आहे तर आम्हाला त्या वचन किती खाल्लं पाहिजे? किती खाल्लं पाहिजे? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ठीक आहे? सोपा प्रश्न. समजा तुम्ही भुकायलेले आहात, जाम भूक लागली तुम्हाला, आणि मी आणून तुमच्या समोर बिर्याणी ठेवली, तर तुम्ही अशी घेऊन उडून टाकणार, बोलणार मला टाइम नाही खायला. अरे कशाला खाणार? हातपण नाही धुवायचे. हातपण नाही धुवायचे बोलली. गर्दी करून आली त्याच पोळ्यातली आहे. खरं खरं सांगा, आता मावरा करणाऱ्यांसाठी प्रश्न आहे. मावरा करणाऱ्यांसाठी प्रश्न आहे. गर्दी करता का नाही मान? ते काय करतात? त्याला काय बोलतात? साफ करतात. आता समजा तिथे तुम्हाला भूक लागली, वडापाव कोणी आणून दिला, हात धुता का साबणाने डेटॉल लावून? मग काय? पाण्याने धुतले तर धुतले, ते पण पाणी त्याच्यात कर्दी धुतलेली असते, असा वास येत असतो त्याला. आणि त्याच पाण्याने काय करतात? चालू हात धुतलेले का? नाही धुतले. बरोबर आहे का? समजा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला वडापाव आणून दिला, बोलतात चल मला नाही पाहिजे, असं बोलतात काय? मग काय करतात? खातात ना. का खातात? गरज आहे. जर नाही आणलं तर जाऊन दुसऱ्याला सांगणार बाजूवाल्याला, कंचा भेटलाय, मी मावरा करते ना, पाणी बी नाही आणून देत. बोलतो ना आपण, पाणी बी आणून देत नाही, वडापाव पण आणून देत नाही. बरोबर आहे? मग तसंच आहे आता आत्म्याच्या बाबतीमध्ये. जर आम्ही गरीब आहोत, आम्हाला पाहिजे आहे, गरज आहे, आम्हाला मेहनत करायची आहे, तर आत्म्याच्या बाबतीत जर आम्हाला कोण भोजन आणून देतं, जे देवाचं वचन आहे, ते आम्ही जेवणाच्या प्रकारे स्वीकारतो का नंतर बघू, टाइम आल्यावर खाऊ, का घेऊन फ्रीज मध्ये ठेवतो? काय करतो? काही लोकांनी तर असं जेवण घेतलंय आणि त्या आरतेलावर ठेवलंय आणि त्याच्यावर ताट दिलाय, धूळ बसली आहे. बरोबर का नाही? जेव्हा कोणी प्रार्थना करायला येईल तेव्हा ते काढून देतात आणि असं करतो, घ्या रे बाबा. म्हणजे जे जेवण आहे आत्म्याचं त्याला बंद करून ठेवलेलं आहे. आम्ही गेलो होतो एकदा डोंगरीला, तुम्हाला ऐकलं असेल कधी, डोंगरीला गेलो होतो. तर मी आणि माझा तो दादा, आम्ही दोघं गेलेलो. आम्ही त्यांच्या घरी नव्हतो गेलो, दुसऱ्यांच्या घरी गेलो. तर दुसऱ्यांच्या घरात त्यांनी बोलवलं म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं एक वचन घ्या, तुम्हाला एक वचन दाखवतो, जरा बायबल द्या. ख्रिश्चन कुटुंब, बायबल द्या. तर ह्या व्यक्तीने बायबल सांगितलं तर सर्व कपाट होती, सगळी कापडा बिपडा बाहेर काढली. मी विचार केला ह्यांना काय झालं? बायबल विचारलं ना, कपडे बिपडे बाहेर काढायला लागले लोक, सगळं साफसूफ करायला लागले, शोधायला लागले कुठे कुठे, कपाटाच्या खालती, खाटेच्या खालती. काय होतं नक्की शोधत होते ते?
बायबल. नशीब ते लाद्या बिद्या खोलल्या नाही, त्याच्या खाली ठेवलंय का. तर आम्ही बसलो मी बघतोय, दादाला बोलतो काय चाललंय यांचं, काय बोलत नाही कोण आणि चाललंय काम त्यांचं. तेवढ्यात कोणीतरी काहीतरी एका मुलीला त्या कपाटामध्ये सापडलं. ही मुलगी काढलं आणि लगेच जाऊन किचन मध्ये धावून गेली. का धावून गेली? साफ करायचं. त्याच्यावर धूळ होती. धावून गेली. ते दरवाजामध्येच हंडा होता, त्या हंड्याला पण पाडलं, पाणी भरलेला. तर मी त्यांना म्हणालो का काय घाबरायचं टेन्शन नाही, आम्ही जिथे जातो प्रभूला घेऊन तिथे असंच होते, तुम्ही टेन्शन नका घेऊ, पण तुमच्या घरात शांती आहे, बरोबर आहे का नाही. तर नंतर तिकडे गेली आतमध्ये. मला नाही माहिती तिने बायबल काढलं, आतमध्ये गेली आणि आवाज आला थाप थाप. मी समजलो धूळ साफ केली. म्हणजे जी प्रभू जे आमच्या आत्म्यासाठी जीवन आहे, जे भोजन आहे ते आम्ही घेतलं आहे आणि दाखवून ठेवलेलं आहे. कधी जेवतच नाही आणि जेव्हा जेवायची वेळ आली माहित पडते त्याच्यावर धूळ बसलेली आहे, बरोबर आहे का नाही. आणि जोपर्यंत त्यांच्या घरची परिस्थिती इतकी खराब झाली होती, जर बायबल जे भोजन आहे ते जेवलं नाही आणि तेच परिस्थिती त्या बायबलची अशी केलेली धुळीने माखलेलं, तर त्यांची परिस्थिती चांगली असेल का? भरपूर त्रास होता. पण जेव्हा त्यांना वचन घेतलं, वचन बोलायला सुरुवात केली, त्या वचनावर मनन केलं, आता तोच भाऊ ज्याला बरं नव्हतं, आता थोड्या दिवसांनी 15 ते 20 दिवसांनी तो वचन बोलून त्या आत्म्याला काय करत होता, तो भोजन देत होता. तसं तो बायबल वाचत होता, आत्म्याला भोजन देत होता. वचन ऐकत होता, आत्म्याला भोजन देत होता. आणि जसं तो भोजन देऊ लागला तसं 15-20 दिवसात त्याचा आत्मा झाला काय झाला, स्ट्रॉंग झाला, बरोबर आहे ना. आणि 15-20 दिवसांनी हा भाऊ गेला कामाला, बरोबर आहे. मग किती महत्वाचं आहे आमच्या आत्म्याला हे प्रभूचं भोजन आहे का नाही आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, आपण एक वचन बघू, योहानाचं शुभवर्तमान अध्याय 6 आणि वचन 63 मध्ये जाऊ आपण. 63 आत्मा हा जिवंत करणारा, आमचा आत्मा आम्हाला काय करणार आहे, जिवंत करणार आहे. देहापासून आणि या शरीरापासून काही लाभ नाही, आम्हाला काही फायदा नाही. नाही. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा एक व्यापारी आहे, बिझनेसमॅन आहे, बरोबर आहे का नाही. आता काही लोक तुमच्या इकडे बोटी आहेत, कर्दी मावरं पकडतात, काही लोक मोठं मावरं पकडतात. का असं होते, का असं होते. काही लोक मोठं मावरं पकडतात आणि काही लोक कर्दी पकडतात. का असं आहे. त्यांच्या झाल्या मोठे मासलीच्या, दुसऱ्यांच्या झाल्या बारके मासलीच्या. हा, पण जेव्हा माणूस धंदा करतो त्याचं पहिलं जाळी छोटी का मोठी याच्यावर लक्ष नसतं. त्याचं लक्ष असते की मला फायदा कशात आहे, बरोबर आहे ना. तो काय शोधतो, मला फायदा कशात आहे. आणि महत्वाचं म्हणजे कर्दीवाल्यांची सोच अशी असते का आम्ही 10 लोकांनी जर बोट बांधली आणि पैसे वाया गेले तर, मावरं भेटलं नाही तर, मोठं मावरं सापडलं नाही का, मग ही सोच चांगली आहे का खराब आहे. का असं सोच विचार नाही करत की आम्ही बोट बांधून आम्हाला भरपूर सारी प्रभूने भरभराट केलेली, हा का विचार नाही करत. हा का विचार करतात का बोट बांधल्यावर आम्ही कर्जात जाणार. विश्वास चुकीचा आहे, बरोबर आहे ना. पण प्रत्येक माणूस काय बघतो, पहिला फायदा आणि नुकसान, बरोबर आहे. कोणताही माणूस जेव्हा व्यापार करतो तेव्हा तो काय म्हणतो, फायदा कशात आहे आणि नुकसान कशात आहे. तर इकडेच लिहिलं आहे का तुम्हाला या शरीरापासून काय फायदा नाही आहे, तर फायदा कशापासून आहे, आमच्या आत्मापासून, जो आम्हाला आत्मा काय करणार आहे, जिवंत करणार आहे. मग आम्ही जास्तीत जास्त
शरीराच्या मागे लागतोय जो लॉस मध्ये घेऊन जाणार आहे, का जो प्रॉफिट मध्ये आम्हाला आत्मा घेऊन जाणार आहे त्याच्या मागे लागतो? लॉस मध्ये घेऊन जाते त्याच्या मागे. कशाच्या मागे जास्त आहे? हा, लॉस मध्ये घेऊन जाते त्याच्या मागे. म्हणून काय होतो? लॉस होतो. का लॉस होतो? कारण आमचं लक्ष जास्तीत जास्त या शरीरावर आहे, पण आत्म्यावर आहे का? नाही. आम्ही सकाळी उठलो, पहिलं डोक्यात काय येतं? आज कंचा आंबट बनवायचं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. फ्रीज मध्ये खोलून बघणार का आहे का मासली? का पहिला हा विचार येतो आज आत्म्यासाठी काय काय करायचं, आज आत्म्याला काय देऊ, ताजं तवानं काय देऊ का चांगलं, असा विचार येतो का? नाही. पहिला काय बघतो? फ्रीज उघडून काय मावरा आहे का आंबट करायला, आज टनाचं करू. आणि ते लहान मुलं असतात त्यांना पण विचारतो आज टिफिनला काय देऊ, असं विचारतो का? आज तू हे वचन बोल. आत्म्यासाठी भोजन देतो त्यांना की पहिला पोटासाठी देतो? म्हणून ती लहान मुलं पण जन्माला येतात, पहिला साबण कुठे लावतात? बरोबर आहे ना? कुठे लावतात? पोटाला. तुम्ही कुठे लावतात? पोटाला लावतात. कारण त्या लहान मुलाला पण माहितीये जे भेटतं कुठे टाकायचं? पोटात. बरोबर आहे ना? इथं बघतो माझी मुलगी, ती पण असं साबण घेऊन पाहिलं, कारण तिला माहिती असते लहानपणापासून आम्हीच शिकवतो का जे काही टाकणार आहे ते पोटात जाणार आहे. आणि आम्ही पण जीवन कसं जगतो याच्यासाठी, पोटासाठी का जास्तीत जास्त आत्म्यासाठी? पण प्रभू काय सांगतो? या शरीरापासून तुम्हाला काही फायदा नाही. आणि प्रभू सांगतो तू शरीराला जिवंत ठेवण्यासाठी काय करत आहे? जेवण जेवत आहे, पण जो तुला जीवन देणार आहे तो कोण आहे? तुझा आत्मा. आणि जेव्हा आपण मरणार, म्हणजे जेव्हा आम्ही शरीर सोडणार तेव्हा शरीर वर जाणार आहे का आमचा आत्मा जाणार आहे? हा, आत्मा जाणार. मग या पृथ्वीवर असताना आम्ही आत्म्याची जास्त काळजी घेतोय का शरीराची जास्त घेतो? शरीराची. बघा तुम्ही आत्म्याला किती जेवण देताय. आत्म्याने तुम्ही गरीब आहे, भुकेलेले आहे, भूक लागलेली आहे. ज्याला भूक लागली तो काय करणार? वाचणार, शिकणार. प्रभू अजून 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 अजून. मी तर कुठे कुठे जायचो वचन ऐकायला, माहितीये तुम्हाला? कधी कधी तर मी घरी पण नाही गेलाय. मी काय करायचो सांगू तुम्हाला? प्लॅटफॉर्म माहितीये? प्लॅटफॉर्म मी असं काम शोधायचो ना त्यावेळेला, जर मला जबरदस्ती घरातले कामाला पाठवत, असं काम शोधायचो की ज्या कामामध्ये मला बसायला जास्त भेटेल. बरोबर, आळशी नव्हतो, पण कसं बसायला आणि एकांत जास्त भेटेल. आता मी जिथे कामाला होतो ना तिथे पण मी तेच करायचो. फटाफट जायचो आणि फटाफट सगळी कामं उरकून घ्यायचो. काम क्लिअर, कामामध्ये काय कंप्लेंट नाही, उरकून घ्यायचो. आणि नंतर काय करायचं? एका ठिकाणी कोपऱ्यात जाऊन बसायचो. कोणाबरोबर? वचनाबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर. कारण का जर मी सकाळी उठून माझा मोबाईल चार्जला लावला, आता सकाळी जेव्हा आम्ही 6ला निघतो कामाला, 5:30ला निघतो, तर कोणी भेटलं 7:30 वाजता 8 वाजता तर काय बोलतो? अरे चल काहीतरी खाऊ, कारण मी सकाळपासून काय खाल्लं नाही. आणि आत्म्यासाठी बोलतो का? अरे चल मी जातो, आज मला वचन ऐकायचं आहे, कारण मी आत्म्यासाठी काही खाल्लं नाही, असं बोलतो? नाही बोलत. मग आमचं लक्ष जास्तीत जास्त आत्मा स्ट्रॉंग करायचं आहे त्याच्यावर आहे का शरीर स्ट्रॉंग करायचंय? आणि काय काय लोक खाऊन एवढं झालेलं आहे तरी अजून पण शरीराला देतात. बरोबर आहे ना? अजून सुद्धा शरीरालाच देत आहे. मी पण आता राईस वगैरे खायचं कमी केलं. मी बोललो प्रभू आता बस झालं. कुठे पण गेलो जेवा, कुठे पण गेलो जेवा. बोललो आता
जास्त नको, आता जास्त लक्ष आत्म्यावर देऊ. आणि जेवढं लक्ष आम्ही शरीराला मारतो ना, शरीराच्या गरजा आम्ही कमी पुरवतो, तेवढं आमचं लक्ष कशावर जातं? आत्म्यावर जातं. पण जेवढं लक्ष आम्ही शरीरावर ठेवतो तेवढं आत्म्यावर लक्ष आमचं शरीरावर येतं. बरोबर आहे ना? आता इकडे यायच्या अगोदर पण पहिला विचार काय आला? नाश्ता करूया. 2 तास हा डोकं खाणार आहे, काहीतरी खाऊन जाऊ. एक वडापाव तरी खाऊ, नाहीतर एक अंडा पाव तरी खाऊ, नाहीतर शोरमा. बरोबर आहे ना? अगोदरच आलेली आहेत माणसं पोट पूजा करून. पण कोणी असं आहे का जो असा विचार करून आला, अरे आज मला जे काही प्रभू शिकवणार आहे ते मला ऐकायचं आहे, कारण ते माझं आत्म्याचं काय आहे? भोजन आहे. आणि जेव्हा तसं करतो तो व्यक्ती, तेव्हा हळूहळू त्याचा आत्मा काय होतो? स्ट्रॉंग होतो. आणि बायबल सांगते की ज्याचा स्ट्रॉंग आत्मा आहे तो शरीरावर काबू करू शकतो. ज्याचा आत्मा स्ट्रॉंग आहे त्याच्या विरोधात कोणतीही गोष्ट उभी नाही राहू शकत. आणि उभी जरी राहिली तरी त्याला काय, तो विजयीच होणार, कारण त्याचा पवित्र आत्मा त्याच्या आत्म्याबरोबर एक आहे. बरोबर आहे ना? आता प्रभू येशू का त्या क्रूसावर एवढे फटके खाल्ले, एवढा त्याला मारला तरी तो हसत गेला? कारण काय? आत्म्याने स्ट्रॉंग होता. हा, आत्म्याने स्ट्रॉंग होता तो, आत्म्याने मजबूत होता. म्हणजे त्याने किती जेवण जेवलं असेल त्या 40 दिवसात, जेव्हा तो तिकडे रानामध्ये उपवास करत होता. किती त्यांनी वचनावर मनन केलं त्याच्या 30 वर्षामध्ये. त्याच्या 30 वर्ष तो पृथ्वीवर, 33 वर्ष होता, 30 वर्ष तो पृथ्वीवर होता आणि 3-3.5 वर्ष त्यांनी कार्य केलं. पण तेवढ्या वर्षात बायबल सांगते की तो लहान असताना सुद्धा लोकांना शिकवत होता. 12 वर्षाचा अवस्था तेव्हा. म्हणजे तो लहानपणापासून कशाला जास्त जेवण देत होता? आत्म्याला. पण आम्हाला एकच माहिती आहे, तो आत्म्याला जेवण देत होता हे कोणाला माहिती नाही. आम्हाला हे माहिती आहे का त्याने द्राक्षरसाची दारू केली असं आम्ही म्हणतो. पण ती दारू नाही लिहिली आहे तिथे लिहिलंय का? नाही. मग आम्हाला पाहायचं आहे का आमच्या जीवनात आम्ही काय करतोय? आमचा आत्मा अजून गरिबीमध्येच आहे, आम्ही गरीबच राहून करतोय आत्म्याला की प्रभू दे, आम्हाला गरज आहे तुझ्या वचनाची, प्रभू दे, अजून आम्हाला तुझं रहस्य पाहिजे, प्रभू दे. जो गरीब असतो ना तो काय करतो? रात्रंदिवस का मेहनत करतो? कारण त्याला माहिती आहे मला भरपूर पैशाची गरज आहे. मग त्याच प्रकारे जो आत्म्याने श्रीमंत आहे तो काय बोलणार? मला वचनाची, मला सगळं माहित आहे. हे सगळं कोणाचे प्रकार आहे माहिती आहे तुम्हाला? सैतानाचे. आणि हा आहे बघायला गेलं तर एक गर्वाचं रूप आहे. तो गर्वच आहे की मला सगळं माहित आहे, माझं पोट भरलेलं आहे, मला सगळं येते, मला आता येशूच्या वचनाची गरज नाही. पण बायबल सांगते तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला देवाचं वचन जे जगणार आहे, तुम्ही जिवंत काय नंतर तुम्हाला तिथे पण तुमच्यामध्ये वचन असणं गरजेचं आहे. कारण वचन जे आहे ते आमच्या आत्म्याचं काय आहे? भोजन आहे. आता रात्री जाऊन काय करणार? गेल्यावर भत्ता मारता का नाही? चपाचप. बरोबर आहे का नाही? आणि वचन रात्री झोपताना वचन घेणार का असंच उपाशी आत्म्याला झोपवता? काही लोक घेतात, काही लोक बोलतात प्रभू पोट एवढं भरलंय का आता चालवत नाही, प्रभू एवढं पोट भरलंय का डोळे उघडत नाही, डोळे बंद होतात. असे पण वाचतात काही लोक बायबल. मग कशाला एवढं? पहिलंच शरीराला, पहिलं आत्म्याला द्या, मग शरीराला द्या. बरोबर आहे ना? आणि जेवढं आपण त्या आत्म्याला स्ट्रॉंग करतो, वचन देतो, आम्हाला जर भूक आहे तर गॅरंटी आहे का थोड्या दिवसांनी आमचा आत्मा स्ट्रॉंग होणार आहे. बरोबर आहे का नाही? आणि तुम्हीच बघाल स्वतः, जेवढं तुम्ही जास्तीत जास्त आत्म्याला जेवण द्यायला चालू कराल, मी तर बोलतो एवढी वर्ष दिलाय का नाही, तो उपाशीच होता. मग आता का असं झालं? तुमचं जीवन बदलायला लागलं,
तुमच्या जीवनात थोडा थोडा आनंद दिसायला लागला तुम्हाला? का आजार नाही येत आहे? का सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या चांगल्या झाल्या आहेत तुमच्या जीवनात? का झाल्यात? वचनाद्वारे नाही, तुम्ही आत्म्याला रोज इथे येऊन काय करताय? वचन देताय, म्हणजे त्याला भोजन देताय. म्हणून शैतान तिथे कार्य करू शकत नाहीये. पण जर त्याला उपाशी ठेवलं तर काय होईल? एक हप्ता मी बघितलं 10 दिवस उपाशी होते तेव्हा माणसांचं काय झालं ते. मला अनेक लोक भेटले चौकाला, आम्हाला सांगतात 10 दिवसात आमच्या घरात आजार झाले. ते तर सोडा, आपल्याच मेंबरनी पण काही सांगितलं का बंद करून आम्ही पस्तावलो, कारण आमच्या घरामध्ये कटकट चालू झाली. मी काहीच नाही बोललो. का नाही बोललो? तुम्हीच तर बोलले नको आहे मला भोजन. मी घेऊन गेलो आणि दुसऱ्याला दिलं जेवण. बरोबर आहे का नाही? मग तसंच आहे, कारण मी माझं जेवण टाइम टू टाइम खातोय. आणि प्रभूने मला सांगितलंय तू जेवला ना, तुला मी जेवण दिलं, आता तुला मी मेंढपाळ करून निवडलेलं आहे आणि तुला काय द्यायचंय? मेंढरांना जेवण द्यायचंय. जर त्यांना जेवण नाही भेटलं, ते उपाशी झाले, तर त्याची जबाबदारी कोणाला? मला. आणि तुम्ही जेवले नाही तर ते प्रश्न कोणाला? तुम्हाला. आता काल एका बाईने फोन केला मला, ती मला सांगते माझं डोकं दुखत आहे. तर मी तिला एकच बोललो, काय करायची गरज नाही, फक्त 5 मिनिटं स्तुती कर, तुझं डोकं दुखायचं बंद होईल. आता काय हिचं डोकं दुखत आहे म्हणून हिला टेन्शन आलंय? आत्मा काय आहे? कमजोर आहे. तिला बोललो 5 मिनिटं स्तुती कर. 5 मिनिटं ती फुल जोश मध्ये स्तुती केली. मला ते जाम आवडलं, कारण आजारी असताना काही माणसं स्तुती करायला बघत नाही, पण तिने आनंदाने 5 मिनिटं स्तुती केली. आणि त्या 5 मिनिटात मला सांगते आता मी एकदम टकाटक झाली. आणि आवाज पहिला थोडा छोटा होता, नंतर तर मोठा झाला. बरोबर आहे ना? मग आम्हाला आत्म्याने कसं राहायचंय? स्ट्रॉंग. पण श्रीमंत का गरीब? गरीब. आणि जेवढं आम्ही प्रभूच्या वचनाला भुकेले आहोत, तितके तितके आम्ही होतो आशीर्वादी, आम्ही होतो धन्य. कारण आम्हाला आहे भूक. दे दे प्रभू दे, अजून काहीतरी तो आम्हाला शिकव. आणि महत्वाचं तर हे आहे की आता तुम्ही इथे बसलेत ना, मी कधी कधी विचार करायचो, त्या रिट्रीटला जायचो. आमच्या हिंदूमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा मी अर्धा 5 मिनिटं पण असं कुठे बसणार नाही प्रार्थनेला. पण जेव्हा मी रिट्रीटला जायचो 4-4 दिवस एकाच खुर्चीवर बसून राहायचो. कसं काय? तुम्ही का बसता इथे 2 तास 2.5 तास? आणि का तुम्हाला असं ऐकायला बरं वाटते? कारण काय? उदाहरण देतो. आता तुम्ही इथे बसले ना, तर तुम्ही भुकायलेले आहात, भूक लागली आहे तुम्हाला. मी तुम्हाला एक वडापाव दिला, तर तुम्ही खाणार का उठून जाणार? का खाणार? भूक लागली. पण ते खाताना काय वाटते? बरं वाटते का नाही वाटते? बरं वाटते. गेल्यावर काय वाटते? पोटाला आधार भेटते का नाही? तसंच तुम्ही काय करायला येतात इथे? वचन हातात आहे. आणि जसं तुम्ही खाताय खाताय खाताय, तुमच्या आत्म्याला काय भेटत आहे? त्याचं हळूहळू पोट भरायला चालू झालंय. जसं पोट भरायला चालू झालंय, आता तुम्ही पोट भरते, मजा येत आहे, तर उठून जाऊ शकता का? नाही. आणि तुमचं स्वतः तुम्हाला तो आत्मा एक प्रेरणा देतो की मला बरं वाटते. म्हणून तुम्ही बघा किती काय झालं, आता मी 10 तरी वाजवले तरी तुम्ही उठणार नाही. का नाही? कारण आत्म्याला भेटत आहे भोजन. आणि आत्मा होत आहे दिवसेंदिवस स्ट्रॉंग. आणि तेच मी करायचो जेव्हा मी रिट्रीटला जायचो. त्यावेळेला असंच करायचो, 4-4 दिवस बसायचो, पण मला काय कंटाळा यायचा नाही. कारण काय भेटत होतं मला? भोजन. आणि जेवढं तुम्ही बसणार तेवढं मी तुम्हाला सांगतो, तेवढं जास्तीत जास्त तुम्ही पवित्र आत्म्याच्या काय जाणार? जवळ. आणि महत्वाचं म्हणजे इकडे जे आपण बसतो ते आम्ही स्वतःच्या शक्तीने नाही बसत आहे. आम्हाला बसवणारा तो
पवित्र आत्मा आहे आम्हाला जगापासून वेगळं करणारा. पवित्र आत्मा आहे जगाचे विचार. जेव्हा आम्ही इथे बसतो का तेव्हा जगाचे विचार येत नाहीत? कारण त्या विचारापासून आम्हाला एका ठिकाणी बसवणारा कोण आहे? पवित्र आत्मा. किती लोकांना माहित पण नसते की जेव्हा ते बसतात. बघा माझं एक व्हायचं, मला ना या साईडला भरपूर दुखायचं जेव्हा मी रिट्रीटला जायचो, कारण मला काही प्रॉब्लेम होता तर दुखायचं. पण जेव्हा मी तिकडनं जेवायला यायचो तेव्हा माझं लक्ष ह्याच्यावर जायचं. पण जसं वचन ऐकत आहे तर माझं लक्ष ह्याच्यावर असायचंच नाही. तसं आता किती लोक इथे आहेत बघा ज्यांचं कधी पाय दुखत असेल, कधी डोकं दुखत असेल येताना, पण जसं ते वचन ऐकतात ना त्यांचं लक्ष त्या डोकेदुखीवरनं कधी निघून जाते ते त्यांना माहित पण नाही पडत. आणि ती डोकेदुखी गायब सुद्धा होते. त्यांना माहित पण नाही पडत की कंबर दुखत होती कधी बरी झालीये. का बरी झाली? कारण आत्म्याला दिलंय भोजन. मग किती महत्वाचं आहे आम्हाला हे भोजन जेवणं. आणि महत्वाचं तर हे आहे का पवित्र आत्मा जो आहे तो स्वतः आम्हाला प्रेमाने काय करतो? भरवतो. आणि पैसे पण घेत नाही. आपण कोणाला भरवलं का काय घेतो? तुम्ही पैसे घ्या, मी नाही घेत कधी पैसे भरवायचे. आपण कोणाला जेवण दिलं 1 महिना तर काय घेतो त्याच्याकडनं? पैसे. आणि पवित्र आत्मा आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी काय देतोय? रोज भोजन देत आहे. पण ते फुकट आहे म्हणून आम्हाला त्याची किंमत कळत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मी अनेक माणसं बघितली ना की त्यांचा आत्मा, त्यांना आत्म्याला एवढी भूक आहे. आणि खास करून आमच्यासारखे हिंदू लोक बघितले तुम्ही, मी अनेक लोक बघितले की त्यांना जेव्हा हे वचन भेटते ना ते कधीच सोडतच नाही. ते पकडूनच ठेवतात की मला हे पाहिजेच, मला हे पाहिजेच, मला हे पाहिजेच. का मला नाही माहिती. बरोबर आहे ना? आणि हेच जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते आत्मा तुमचा स्ट्रॉंग नाही होणार का? तुमचा आत्मा मजबूत नाही होणार का? आणि महत्वाचं तर हे आहे का पवित्र आत्मा जो आम्हाला दिला आहे त्या आत्म्याने आम्हाला काय करायचंय? गरीब राहायचंय. आत्म्याने आम्हाला काय करायचंय? गरीब. गरीब माणूस काय करतो? अजून पाहिजे, अजून पाहिजे. किती माणसं कर्दीने गरीब आहेत? कर्दीने असतील ना, मावऱ्याने. किती माणसं गरीब आहेत मावऱ्याने? मग मावऱ्याने गरीब असणारे काय बोलतात? प्रभू आज 8 दिली ना प्रफुल्ली, प्रभू उद्या 10 दे. उद्या 10 दिली ना प्रभू उद्या 12 दे. 12 दिली का 14 दे. मग 14 दिली का 15 दे. 15 दिली का 18 दे. आणि 18 दिली का प्रभू ही कंबर दुखायला लागली, प्रार्थना करायला सांग कोणाला. बरं, मी स्वतः बघितलंय माणसं प्रार्थना करतात दे दे दे. आता जास्त झालं करून करून नंतर प्रभू कमरेसाठी जरा प्रार्थना करायला कोणाला तरी पाठव. बरोबर का नाही? मग महत्वाचं काय? मावरं महत्वाचं आहे का माझा आत्मा जो मला स्वर्गापर्यंत घेऊन जायचा आहे तो महत्वाचा आहे? या शरीराला भोजन देणं महत्वाचं आहे का आत्म्याला देणं महत्वाचं आहे? आणि प्रभू तेच सांगतो की तुमचं हे शरीर आहे, या शरीरापासून तुम्हाला काहीच फायदा नाही आहे. तर फायदा कोणापासून आहे? आत्म्यापासून. मग सर्वात चांगला बिझनेस कोणचा आहे? शरीराचा आहे का आत्म्याचा आहे? मग आता लक्ष कशाकडे दिलं पाहिजे? आत्म्याकडे का शरीराकडे? आत्म्याकडे. आणि महत्वाचं हे आहे का आम्हाला या ठिकाणी पण जो आमचा मार्गदर्शक दिलेला आहे पवित्र आत्मा, तो आम्हाला लहान मुलाप्रमाणे आम्हाला काय करतो? भोजन देतो. म्हणजे आम्ही इथे गेलोय तर आम्हाला सांगतो तिथे जाऊ नको तर फिर आणि तिकडे जा. तसंच त्याच्या वचनाद्वारे आज आम्ही काय करतोय? रात्र दिवस कशासाठी खातोय? आत्म्यासाठी का शरीरासाठी? शरीरासाठी. पण पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. जो आमचा साथीदार आहे तो सांगतो शरीरासाठी तू खा, पण त्याच्यापेक्षा जास्त कशासाठी खा? आत्म्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे ते खाण्यासाठी सुद्धा पवित्र आत्मा आम्हाला काय करत आहे? मदत करत आहे. काही समजते का नाही समजते? मग काय करायचं? वचन वाचायचं. जे शिकत आहोत
ते लिहायचं, त्याच्यावर घरी जाऊन पवित्र आत्म्याला बोलायचं की हे मी जे शिकली ते मला परत शिकव, ह्याच्यामधलं रहस्य काय ते मला शिकव. बरोबर आहे ना? कारण का आम्ही जे वचन बोलत आहोत ते फक्त एवढंच आम्ही शिकलेलो आहोत. आम्हाला अजून भरपूर काही त्याच्यामधनं शिकायचं आहे. आणि जर आम्ही बोललो प्रभू आता पोट भरलं, आम्ही आत्म्याने श्रीमंत झालो, तर याचा अर्थ काय आहे? एकतर तुम्ही पवित्र आत्म्याला नाराज करताय आणि पवित्र आत्म्याला म्हणजे स्वतःच्या आत्म्यालाच तुम्ही कमजोर करायला चाललेत. कारण जर एक दिवस माणूस जेवला नाही तर त्याची स्थिती काय होते? कमजोर होतो का नाही? तसं आत्म्याला जर जेवण नाही दिलं तर काय होणार? मग नंतर कोण येणार? शिंगेवाला. बोलवायचंय का मग? समजलं का नाही समजलं? तर कोण येणार आता शेवटची प्रार्थना करायला? लिया नाहीये? तुला यायचं? तू ये ये ये. क्लिप धन्यवाद देते आबा पिता, धन्यवाद देते प्रभू येशू, धन्यवाद देते पवित्र आत्मा. आजच्या या सुंदर अशा दिवसासाठी तुम्ही आम्हाला इथे हजर केलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते. तू आम्हाला रोज तुझं वचन, तुझं जेवण आम्हाला तू हररोज तू आम्हाला पुरवत आहेस तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. आज जे आम्हाला शिकवलेलं आहे, आमचं शारीरिक भोजन घेतो त्याच्याशिवाय आम्हाला आत्मिक भोजन जास्तीत जास्त आमच्या जीवनामध्ये घ्यायचं आहे आणि आम्ही ते घेतो. म्हणून प्रभू येशू, या बाबतीत पवित्र आत्मा, मी तुला धन्यवाद देते की तू आम्हाला आत्मिक भोजन घेण्यास आम्हाला मदत करतेस, आम्हाला सहाय्य करतेस. म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पवित्र आत्म्या की तू आम्हाला प्रत्येक वचनाचं मार्गदर्शन करतोस, प्रत्येक शब्दाचं प्रकटीकरण करून सांगतोस सोप्या रीतीत. म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि जे आम्हाला शिकवलेलं आहे ते आमच्या रोजच्या जीवनात तू आम्हाला सहाय्य करणारा आणि करतोस. म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते आबा पिता, तू आमचा मार्गदर्शक आहेस, तू आम्हाला मार्ग दाखवतोस. म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू, धन्यवाद देते आबा बाप्पा, धन्यवाद देते पवित्र आत्मा. मी ही प्रार्थना आबा बाप्पा प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.